कांदा कापते ना, मग कांदा कापताना डोळ्यातून पाणी येतं. मग मी विचार केला, जर मला डोळ्याला कांदाच दिसला नाही तर मला पाणी येणार नाही डोळ्याला, म्हणून मी डोळ्याला पट्टी बांधली. कशी वाटली माझी आयडिया? झक्कास ना? त्या तुझ्या आयडियाला लाव आग. अगं एक काय तुझा मेंदू आहे का गुडाचा ढेप? कांदा नाही दिसला म्हणून रडायचं थांबेल का? उद्या तू म्हणशील आंघोळ करताना पाणी अंगावर पडते म्हणून रेनकोट घालून बसते. वा आजी, तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त हुशार निघालात. ही पण चांगली आयडिया आहे. उद्यापासून रेनकोटच घालून आंघोळ करीन. थँक्यू आजी. अगे गप्पा बस. कुठल्या जन्माचा पाप फेडतीये मी काय माहिती. ते बोट कापून घेशील, पट्टी काढती आधी. बरं ते जाऊ दे. माझा जीव लय खालीवर व्हायलाय. ते तुला गवती चाय बनवायला सांगितलेलं त्याचं काय झालं? का त्या चायच्या पण पत्तीला रुमाल बांधून ठेवलास? अहो आजी, केलाय की चहा? देते थांबा. आजी हे द्या. अगं बाय, काय टाकलंय यात? नुसतं मातीचा आणि शेणाचा वास यायलाय. अहो आजी, हे काय केलं? तुम्हीच तर म्हणाला होतात ना गवती चहा कर, पण आपल्या घरातला तो चहा संपला होता. मग मी काय केलं, आपल्या अंगणातलं गवत उपटून आणलं आणि घातलं उकळत्या पाण्यात, एकदम फ्रेश, मुळासकट. अरे देवा, अगं गवती चहा म्हणजे लेमन ग्रास ग. अंगणातलं गवत म्हशी खातात. मी काय तुला माहित नसते का? नाही हो आजी, म्हैस काळी असते, तुम्ही तर गोऱ्या पान आहात, पण फक्त शिंगांची कमी आहे तुम्हाला.